श्री शुक म्हणतात, हे राजर्षे, अशा प्रकारे भगवंतांची स्तुती करून त्यांचा, धृतराष्ट्राचा तसेच धर्मराजाचा निरोप घेऊन त्यांनी आपापल्या आश्रमात जाण्याचा विचार केला. त्यांचा जाण्याचा विचार पाहून कीर्तिमान वसुदेव त्यांच्याजवळ आले, त्यांना नमस्कार केला आणि त्यांचे पाय धरून अतिशय नम्रपणे त्यांना म्हणाले. वसुदेव म्हणाले, ऋषींनो, सर्व देवस्वरूप आपणास मी नमस्कार करतो आहे. आपण माझी एक प्रार्थना ऐकावी. ती अशी की कर्मांच्या अनुष्ठानाने कर्मवासनांचा नाश कसा होतो ते आपण मला सांगावे. नारद म्हणाले, ऋषींनो, वसुदेव श्रीकृष्णाला मूल समजून विशेष जाणून घेण्याच्या शुद्ध भावनेनेच आपल्या कल्याणाचे साधन आम्हाला विचारित आहेत. ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. नेहमी जवळ राहणे माणसाबद्दलच्या अनादराला कारण ठरते. गंगेजवळ राहणारा माणूस पवित्र होण्यासाठी दुसऱ्या तीर्थांवर जातो. श्रीकृष्णांचे ज्ञान कालगतीनुसार होणारी जगताची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांमुळे नाहीसे होत नाही. तसेच ते आपोआप कोणत्याही दुसऱ्या कारणाने, गुणांनी किंवा अन्य कशानेही नष्ट होत नाही. त्यांचे ज्ञान अविद्या, रागद्वेष, पुण्य पापरूप कर्मे, सुखदुःखादी कर्मफळे किंवा सत्वादी गुणांच्या प्रवाहांनी खंडित झालेले नाही. ते स्वतः अद्वितीय परमात्मा आहेत. जेव्हा ते स्वतःला आपल्याच प्राण इत्यादी शक्तींनी झाकून घेतात तेव्हा सामान्य लोकांना ते मनुष्य वाटतात. ढग, धुके किंवा ग्रहण यामुळे सूर्यच झाकला गेला आहे असे वाटते. त्याप्रमाणे परीक्षिता, यानंतर श्रीकृष्ण बलराम आणि अन्य राजांच्या समक्षच वसुदेवांना संबोधून ऋषी म्हणाले, कर्मवासना आणि कर्मफळांचा, कर्मांच्याद्वारे सर्वथैव नाश करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय हाच आहे की यज्ञांनी सर्व यज्ञांचे अधिपती भगवान विष्णूंची श्रद्धापूर्वक आराधना करणे. त्रिकालाचे ज्ञान असणाऱ्या ऋषींनी शास्त्रदृष्टीने हाच उपाय चित्ताच्या शांतीसाठी सुलभ मोक्ष साधन आणि अंतःकरणात आनंद निर्माण करणारा धर्म म्हणून सांगितला आहे. आपण न्यायाने मिळविलेल्या धनाने श्रद्धापूर्वक भगवंतांची आराधना करणे हाच गृहस्थाश्रमी द्विजातींसाठी परमकल्याणाचा मार्ग आहे. हे वसुदेवा, विवेकी पुरुषाने यज्ञ, दान इत्यादी करून धनाची इच्छा, गृहस्थोचित भोगाने स्त्रीपुत्रांची इच्छा आणि कालानुसार स्वर्ग इत्यादी लोकसुद्धा नष्ट होतात हे जाणून त्याही इच्छेचा त्याग करावा. अशा रीतीने घरात राहू नये. या तिन्ही इच्छांचा त्याग करून वनामध्ये जावे. हे वसुदेवा, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे तिन्ही द्विज देवता, ऋषी आणि पितरांचे ऋण माथ्यावर घेऊनच जन्माला आलेले असतात. यज्ञ, अध्ययन आणि संतान यांद्वारेच या ऋणांतून मुक्त होता येते. यातून मुक्त झाल्याशिवाय जो संसाराचा त्याग करतो त्याचे पतन होते. हे बुद्धिमान वसुदेवा, ऋषी आणि पितरांच्या ऋणातून आपण मुक्त झाला आहात. आता यज्ञ करून देवऋणातून मुक्त व्हा आणि गृहत्याग करा. हे वसुदेवा, आपण परमभक्तीने निश्चितच जगदीश्वर भगवंतांची आराधना केलेली असल्यानेच हे आपले पुत्र झाले आहेत. श्री शुक म्हणतात, ऋषींचे हे म्हणणे ऐकून उदार वसुदेवांनी त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून त्यांना नमस्कार केला. त्यांना प्रसन्न केले आणि यज्ञासाठी ऋत्विज म्हणून त्यांचीच योजना केली. राजन, वसुदेवांनी जेव्हा अशा प्रकारे धर्मविधीपूर्वक ऋषींना ऋत्विज म्हणून नेमले तेव्हा त्या ऋषींनी त्या कुरुक्षेत्रामध्ये धर्मशील वसुदेवांकडून उत्तमोत्तम सामग्रीने युक्त असे यज्ञ करविले. परीक्षिता, वसुदेवांनी जेव्हा यज्ञाची दीक्षा घेतली तेव्हा यदुवंशीयांनी स्नान करून सुंदर वस्त्रे परिधान केली आणि कमलपुष्पांच्या माळा गळ्यात घातल्या. अन्य राजांनीही सुंदर वस्त्रालंकार धारण केले. वसुदेवांच्या पत्नींनी सुंदर वस्त्रे, सुगंधित उटणी आणि सोन्याचे हार घातले आणि त्या मोठ्या आनंदाने आपल्या हातात कलश इत्यादी मंगल सामग्री घेऊन यज्ञशाळेत आल्या. मृदंग, पखवाज, शंख, ढोल, नगारे इत्यादी वाद्य वाजू लागली. नट आणि नर्तकी नाचू लागल्या. सूत आणि मागध स्तुती करू लागली. गंधर्वांच्या बरोबर त्यांच्या गोड आवाज असणाऱ्या गायिका पत्न्या गाणी गाऊ लागल्या. वसुदेवांनी शास्त्राप्रमाणे डोळ्यात अंजन घातले व शरीराला लोणी लावले.
त्यानंतर त्यांच्या देवकी इत्यादी 18 पत्न्यांसह ऋत्विजांनी त्यांना प्राचीन काळी नक्षत्रांसह चंद्राला अभिषेक झाला होता त्याप्रमाणे अभिषेक केला. यज्ञाची दीक्षा घेतल्यामुळे मृगचर्म धारण केलेले वसुदेव सुंदर पैठण्या, कंकणे, हार, नुपुरे आणि कुंडली इत्यादी वस्त्रालंकारांनी नटलेल्या पत्न्यांसह अतिशय शोभून दिसत होते. महाराज इंद्राच्या यज्ञाप्रमाणे वसुदेवांच्या यज्ञातील ऋत्विज आणि सभासद रत्नजडित अलंकार व रेशमी वस्त्रे परिधान करून सुशोभित झाले. सर्व जीवांचे ईश्वर असलेले श्रीकृष्ण आणि बलराम आपल्याच विभूती स्वरूप बांधव आणि स्त्रीपुत्रांसह शोभू लागले. वसुदेवांनी प्रत्येक यज्ञामध्ये ज्योतिष्टोम, दर्श, पूर्णमास इत्यादी प्राकृत यज्ञ, सौरसत्र इत्यादी वैकृत यज्ञ आणि अग्निहोत्र इत्यादी अन्य यज्ञांच्या द्वारा द्रव्य, ज्ञान व क्रिया यांचे अधिपती असणाऱ्या ईश्वराची आराधना केली. एवढे झाल्यावर त्यांनी योग्य वेळी वस्त्रालंकार घातलेल्या ऋत्विजांना शास्त्रानुसार दक्षिणा व पुष्कळ धनासह अलंकृत गायी, भूमी आणि कन्या अर्पण केल्या. नंतर महर्षींनी पत्नी संयाज व अवभृत स्नान ही कर्मे करवून वसुदेवांसह परशुराम तीर्थात स्नान केले. स्नान केल्यानंतर वसुदेव व त्यांच्या पत्न्यांनी आपली सगळी वस्त्रे व अलंकार बंदी लोकांना दिले आणि स्वतः नवी वस्त्रे व अलंकार परिधान करून ब्राह्मणांपासून कुत्र्यापर्यंत सर्वांना भोजन दिले. त्यानंतर आपले बांधव, त्यांच्या पत्न्या, पुत्र तसेच विदर्भ, कोसल, कुरु, काशी, केकय, सृंज इत्यादी देशांचे राजे, सभासद, ऋत्विज, देवता, माणसे, भूतमात्र, पितर आणि चारणांना पुष्कळ भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. नंतर श्रीकृष्णांचा निरोप घेऊन यज्ञाची प्रशंसा करीत ते आपापल्या ठिकाणी गेले. त्यावेळी धृतराष्ट्र, विदुर, पांडव, भीष्म, द्रोणाचार्य, कुंती, नारद, भगवान व्यास तसेच अन्य सोयरे, संबंधित आणि बांधव आपल्या आप्त अशा यादवांना सोडून जावे लागत असल्याकारणाने अत्यंत दुःखित झाले. अतिशय स्नेहाने त्यांना आलिंगन दिले आणि दुःखी अंतःकरणाने कसे तरी ते आपापल्या देशाकडे गेले. इतर लोकही त्यांच्याचबरोबर तेथूनच रवाना झाले. श्रीकृष्ण, बलराम तसेच उग्रसेन इत्यादींनी नंदबाबांसह सर्व गोपांचा उत्तम वस्तू देऊन सन्मान केला. तेव्हा आपापसातील प्रेमामुळे ते काही काळ तेथेच राहिले. वसुदेवांनी आपल्या मोठ्या मनोरथाचा महासागर आप्तांसमवेत पार केला होता. एकदा नंदांचा हात आपल्या हातात घेऊन प्रेमाने ते म्हणाले. वसुदेव म्हणाले, हे बंधू, माणसाला भगवंतांनी अशा प्रेमपाशात जखडून टाकले आहे की मोठमोठे शूर आणि योगीसुद्धा ते तोडण्यास असमर्थ आहेत. आम्ही कृतज्ञ असूनही आपल्यासारख्या सज्जनांनी आमच्याशी जी मैत्री केली तिला तोड नाही. यांच्या मोबदल्यात आपणास काहीही मिळणार नसले तरीसुद्धा आपण ती कधीच तोडणार नाही. हे बंधू, पूर्वी आम्ही कैदेत असल्याकारणाने आपली काही मदत करू शकलो नाही आणि आता संपत्तीच्या गर्वाने आंधळे झाल्यामुळे आपण आमच्याबरोबर असूनही आम्ही आपल्याकडे लक्ष देत नाही. दुसऱ्यांना मान देणाऱ्या हे बंधू, ज्याला आपले कल्याण करून घ्यावयाचे आहे त्याला राज्यलक्ष्मी कधीच मिळता कामा नये, कारण तिने आंधळा झालेला मनुष्य आप्तेष्टांशीही संपर्क ठेवीत नाही. श्री शुका म्हणतात, असे म्हणता म्हणता वसुदेव प्रेमाने सद्गतीत झाले आणि नंदांची मैत्री आठवून त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले व ते रडू लागले. आपल्या मित्राला प्रसन्न करण्यासाठी तसेच रामकृष्णांवरील प्रेमामुळे आज उद्या करता करता नंद 3 महिने तेथेच राहिले. यादवांनीही त्यांना मानाने वागवले. यानंतर बहुमोल अलंकार, रेशमी वस्त्रे, अनेक प्रकारची उत्तम सामग्री आणि उपभोगाच्या वस्तू नंद त्यांचे व्रजातील सहकारी आणि बांधव यांना देऊन त्यांना तृप्त केले. वसुदेव, उग्रसेन, श्रीकृष्ण, बलराम, उद्धव इत्यादी यादवांनी त्यांना दिलेल्या भेटी घेऊन त्यांनी निरोप दिल्यानंतर नंद आपल्या व्रजाकडे गेले. नंद, गोप आणि गोपी यांचे चित्त भगवान श्रीकृष्णाच्या चरणी इतके आसक्त झाले होते की प्रयत्न करूनही तेथून काढून घेण्यास असमर्थ असलेले ते तसेच मथुरेला गेले. सर्व आप्तेष्ट निघून गेल्यानंतर श्रीकृष्णांनाच दैवत मानणारे यादव
पावसाळा आलेला पाहून द्वारकेला गेले. तेथे गेल्यावर त्यांनी वसुदेवांचा यज्ञ महोत्सव, आप्तेष्टांची भेट इत्यादी तीर्थयात्रेतील प्रसंग तेथील लोकांना सांगितले. अध्याय 84 वा समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे तीर्थयात्रानुवर्णनं नाम 84तमोऽध्यायः. ऋषिकेशमेवागमनकायजातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.